नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 8वी सायन्समध्ये एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे उष्णतेचे मापन आणि परिणाम, मेजरमेंट अँड इफेक्ट ऑफ हीट. या पाठाचा बाळांनो आज आपण पुढील भाग पाहणार आहोत. मागील भागात आपण काय पाहिलं? चला उजळणी करूया. मागील भागात आपण उष्णतेबद्दल माहिती घेतली. उष्णता हे ऊर्जेचं एक रूप आहे. या चित्रात तुम्हाला दिसत आहेत, ही जी वेगवेगळी तुम्हाला चित्र दिसत आहेत, या सर्वांमध्ये उष्णता ऊर्जा सामावलेली आहे. पहिला म्हणजे मुख्य सूर्य, बरोबर ना. सूर्यापासून आपल्याला उष्णता ऊर्जा मिळते, हीट एनर्जी बघा लिहिलं आहे इथे. लायटनिंग म्हणजे विजा चमकतात, त्यामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता असते. हीटर ज्या ठिकाणी थंड वातावरण असतं कायम, त्या ठिकाणी हीटर वापरतात. उदाहरणार्थ जे अमेरिका वगैरे जे परदेश जे आहेत त्या ठिकाणी हीटर वापरतात उबदार वातावरण घरामध्ये राहण्यासाठी. आपल्या घरी आपण टोस्टर वापरतो. टोस्टर ब्रेड टोस्ट करण्यासाठी, तो सुद्धा उष्णता देतो आपल्याला. स्टोव जो असतो, इलेक्ट्रिक स्टोव, आपण इंडक्शन शेगडी म्हणूया समजा, तीसुद्धा उष्णता देते आपल्याला विद्युतवर. बॉइलिंग वॉटर, आपण पाणी गरम करतो, त्या पाण्याला आपण उष्णता देतो, तेव्हा पाणी गरम होतं. फायर, लाकूड आपण जाळतो, लाकूड, कोळसा जाळतो, रॉकेल जाळतो, ही इंधनं आहेत की जे आपल्याला उष्णता देतात. आणि इथे आपण ह्या चित्राकडे आपलं बॉडी, आपल्या शरीरातसुद्धा उष्णता ऊर्जा असते की जे आपल्याला अन्नातून मिळते, आपण जे अन्न खातो त्यातून. अशा ह्या सर्व उदाहरणामध्ये काय दिसतंय की ह्या सर्व उदाहरणावर कळतं की उष्णता ही सामावलेली आहे. काहींपासून आपल्याला उष्णता मिळते, त्यांच्यामध्ये उष्णता सामावलेली असल्यामुळे त्यावरून कळतं आहे की उष्णता हे एक ऊर्जेचं रूप आहे. उष्णता स्थानांतरितही होते, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी उष्णता जाते. या 3 मार्गाने, कन्व्हेक्शन, कंडक्शन आणि रेडिएशन. कंडक्शन म्हणजे वहन, कन्व्हेक्शन म्हणजे अभिसरण, रेडिएशन म्हणजे प्रारण. ह्या 3 मार्गाने उष्णता स्थानांतरित होते, म्हणजे एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाते. हे उष्णतेचे मुख्य स्रोत आहेत. सूर्य तर तुम्हाला माहीतच आहे. त्या पृथ्वी, आपल्या पृथ्वीच्या पोटात गाभ्यामध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता आहे आणि ह्या उष्णतेमुळेच जे कधीकधी भूकंप होतात. रासायनिक ऊर्जा, फटाक्यामध्ये जी रासायनिक ऊर्जा असते, आपल्या जे पृथ्वीवर जे अन्न जे वनस्पती तयार करतात ते सुद्धा रासायनिक ऊर्जा रूपातच अन्न तयार केलं जातं. लाकूड, पेट्रोल वगैरे आपण जी इंधनं जाळतो त्यांच्यामध्ये रासायनिक ऊर्जा असते, कोळशामध्ये वगैरे, आणि त्यापासून आपल्याला जाळल्यामुळे उष्णता मिळते. विद्युत ऊर्जा, विद्युत, आता तुम्हाला मी या ठिकाणी जी उदाहरणं दाखवलं, हीटर आहे, हा टोस्टर आहे किंवा हा स्टोव, ही जी आहेत ही इलेक्ट्रिकवर आपल्याला उष्णता देतात. म्हणजे विद्युत चालू केली की ती गरम होतात. म्हणजे विद्युत ऊर्जेमध्ये उष्णता ऊर्जा आहे की जी आपल्याला मिळते. उदाहरणार्थ साधं सोपं उदाहरण, इस्त्री, आपली विद्युत बटन चालू केलं की इस्त्री गरम होते, बरोबर ना. आपण कपड्यांना इस्त्री करतो. म्हणजे विद्युत ऊर्जेपासून आपल्याला उष्णता ऊर्जा. अणुऊर्जेमध्ये पासून आपल्याला उष्णता ऊर्जा मिळते. हवा ही सुद्धा उष्णता ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. हवेमध्ये सुद्धा उष्णता ऊर्जा आहे. तर हे आहेत उष्णतेचे प्रमुख स्रोत जे आपण मागील भागात पाहिले. अजून आपण मागील भागात काय पाहिलं बाळांनो माहिती आहे का तुम्हाला? उष्णता आणि तापमान या 2 शब्दातील फरक पाहिला. उष्णता म्हणजे काय? एखाद्या पदार्थाची उष्णता म्हणजे त्या पदार्थामध्ये असलेली गतिज ऊर्जा. कळलं का तुम्हाला? पदार्थामध्ये असलेली गतिज ऊर्जा म्हणजे उष्णता. आणि त्या पदार्थाला उष्णता मिळाल्यावर तो किती गरम झाला एखादा पदार्थ, हे पाहणे म्हणजे त्याचं तापमान मोजणे. सरासरी गतिज ऊर्जा एखाद्या पदार्थाची म्हणजे तापमान. हे पदार्थ गरम किती झाला ते पाहणे म्हणजे त्याचं तापमान. आणि हे तापमान पाहण्यासाठी आपण काय वापरतो? हे उपकरण, ज्याला तापमापी असे म्हणतात. तापमापी थर्मामीटरची आपण रचना मागील भागात पाहिलेली आहे.
तापमान मोजायला थर्मामीटरवर ह्यांचं अंशांकन केलेलं असतं, सेल्सिअस, फॅरेनहाइट आणि केल्विन. केल्विन हे एकक शास्त्रीय प्रयोगामध्ये वापरतात, तर इतर दोन्ही एकके आपल्या नेहमीच्या व्यवहारामध्ये आपण वापरतो. तर आजच्या भागात आपण काय शिकणार आहोत? विशिष्ट उष्मा. विशिष्ट उष्मा म्हणजे काय? बघा, या चित्रात तुम्हाला दाखवलं आहे की हे स्टोव आहे. स्टोवमध्ये इंधन आहे, बरोबर. हा स्टोव आहे आणि स्टोवमध्ये इंधन आहे निळ्या रंगाचं, आणि ते इंधन जळतं. म्हणजे आपण आपला साधा घरचा स्टोव घेऊया ना, त्या स्टोवमध्ये रॉकेल असतं आणि त्या रॉकेलला आपण जाळतो किंवा आपण गॅस जाळतो, आणि तो जो गॅस आहे, जो आपण गॅस जाळतो, त्या गॅसमुळे आपण ठेवलेला पदार्थ, इथे ह्या कुकिंग पॉटमध्ये पाणी ठेवलं आहे, ते गरम होतं. म्हणजे हे जे फ्युएल आहे, इंधन जे आहे ते जळतं आणि त्याच्यामुळे आपल्याला पाणी मिळतं. आपलं पाणी गरम होतं, बरोबर ना. मग विशिष्ट उष्मा म्हणजे काय? विशिष्ट उष्मा किंवा त्या दुसरा स्पेसिफिक हीट, एखाद्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा म्हणजे एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे पुढे पूर्ण वाक्य होण्यापूर्वी मी तुम्हाला एक सांगते. तिथे पाणी जे आहे, मग जेव्हा मी ह्या इंधनाने जेव्हा हे पाणी गरम करणार, ते पाण्याचं तापमान वाढणार, नाही का. साधं पाणी म्हणजे 27 डिग्री असणार त्याचं तापमान. मग ते 27 डिग्री तापमान आपण उष्णता दिल्यावर वाढतं. आपण उकळेपर्यंत तापवलं तर 100 डिग्री होतं, माहीत आहे सर्वांना. म्हणजे तापमान वाढत जातं, नाही का. म्हणजे तापमान वाढत जातं म्हणजे त्याला उष्णता मिळाली, ह्या इंधनापासून त्याला उष्णता मिळाली. मग विशिष्ट उष्मा म्हणजे काय? आता व्याख्या पाहूया आपण. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे, म्हणजे हा जो पदार्थ आहे ना, त्याचं तापमान कितीने वाढवायला? 1 अंशने. कळलं का? 1 अंशने. म्हणजे 27 डिग्री आहे ते 28 डिग्री. 1 अंशने वाढवायला किती उष्णता दिली ह्या इंधनाने? बरोबर की नाही. एखाद्या एकक वस्तुमानाच्या वस्तूचं तापमान 1 डिग्रीने वाढायला ह्या इंधनाने किती उष्णता दिली? त्याला विशिष्ट उष्मा असे म्हणतात. फार महत्त्वाची व्याख्या आहे. व्हिडिओ थांबवून तुम्ही लिहून घेऊ शकता. तर ही विशिष्ट उष्मा जी आहे, सी ह्या चिन्हाने दाखवतात. कोणत्या चिन्हाने दाखवतात? सी ह्या चिन्हाने दाखवतात. आणि त्याचं एकक काय आहे? एकक जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस, आणि CGSमध्ये कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस, हे त्याचं एकक आहे. कळलं का? पर किलोग्रॅम का आहे? म्हणजे भागिले किलोग्रॅम आणि डिग्री सेल्सिअस हे छेदस्थानी का गेले? कारण एकक वस्तुमान ना, आणि 1 डिग्रीने तापमान वाढवायचं म्हणून ते भागिले छेदस्थानी गेले. CGSमध्ये ग्रॅम आणि डिग्री सेल्सिअस छेदस्थानी आले. विशिष्ट उष्मा C, आणि एखादं पदार्थ वस्तुमान M आहे आणि त्याचं तापमान TI, तर TI म्हणजे इनिशियल टेम्परेचर पासून TF पर्यंत वाढवायचं आहे, तर अशा वस्तू Q एवढी ऊर्जा द्यावी लागते. मग त्याचं आपल्याला सूत्र मिळेल की एखाद्या पदार्थाला ठराविक तुम्ही तापमान वाढवण्यासाठी, अगदी बरोबर की 27 ते 28 नाही ना, आपण काही समजा ठराविक वेळ 5 मिनटं उष्णता दिली आणि मग आपण बघणार, आधी आपण तापमान बघणार त्याचं आणि नंतर मग 5 मिनटाने तापमान बघणार किती वाढलं. हां, तर समजा 60 डिग्री वाढलं है ना, मग ते 60 डिग्री तापमान झालं फायनल तापमान TF. तर खालील सूत्राने आपण काढू शकतो की किती उष्णता दिली. ह्या सूत्राने उष्णता किती दिली मग या पाण्याला? बघा, तर फॉर्म्युला आहे Q म्हणजे ती उष्णता बरोबर M त्याचं वस्तुमान, C म्हणजे विशिष्ट उष्मा. विशिष्ट उष्मा स्पेसिफिक म्हणजे 1 ग्रॅम वस्तुमानाचा पदार्थ तापमान 1 डिग्रीने वाढवायला ना. मग माझा काय पदार्थ 1 ग्रॅम नसणार आहे, ते माझं जे काय वस्तुमान असेल ते मी लिहिणार. C म्हणजे विशिष्ट उष्मा आणि डेल्टा T म्हणजे तापमानातील फरक काढावा लागणार. कळलं का बाळांनो? TI पासून TF पर्यंत वाढलं म्हणजे किती डिग्री वाढलं? किती डिग्री वाढलं? TF वजा TI. काय करायचं आहे? TF वजा TI, डेल्टा टी. कळलं तुम्हाला? TF वजा TI हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. स्पेसिफिक हीट ऑन ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू increase the temperature of unit mass of that substance through 1 degree and is represented by C. Its unit is in SI is joule per kilogram degree Celsius and in CGS it is calorie per gram degree Celsius. हा फॉर्म्युला बाळांनो महत्त्वाचा आहे, आपल्याला त्याचा पुढे उपयोग होणार आहे, लक्षात ठेवा फॉर्म्युला.
डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट स्पेसिफिक हीट. सगळ्यांचं स्पेसिफिक हीट विशिष्ट उष्मा सारखा नसतो. प्रत्येक पदार्थाचा विशिष्ट उष्मा वेगवेगळा असतो. पुढे आपण महत्त्वाचा भाग शिकणार आहोत तो म्हणजे कॅलरी मापी. जसं आपण पाहिलं की तापमापी आपण पदार्थाचं तापमान मोजण्यासाठी, एखादा पदार्थ किती गरम झाला आहे हे मोजण्यासाठी आपण जसं तापमापी वापरतो, तसं वस्तूची उष्णता मोजण्यासाठी, वस्तूला किती उष्णता मिळाली आहे हे मोजण्यासाठी जे साधन वापरतात त्या साधनाला म्हणतात कॅलरी मापी. कॅलरी मापी ह्या उपकरणाच्या साहाय्याने एखाद्या रासायनिक किंवा भौतिक प्रक्रियेमध्ये किती ऊर्जा बाहेर पडली किंवा किती ऊर्जा त्या पदार्थाने शोषून घेतली याचं आपण मापन करू शकतो. कळलं तुम्हाला? आता ह्याच्या कॅलरी मापाची रचना काय बघूया. इट इज यूज्ड टू मेजर द हीट कंटेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट. वी कॅन मेजर हीट प्रोड्यूस ऑर ॲब्झॉर्ब इन ए फिजिकल ऑर केमिकल रिॲक्शन. रचना कशी आहे बघायची. यामध्ये एक थर्मास कसं असतं तुम्हाला माहिती आहे ना, बाहेर एक भांडं असतं आणि आत एक भांडं असतं. त्याचप्रमाणे इथे दोन भांडी असतात. हे बाहेरचं भांडं आहे आउटर वेसल, इथे लिहिलं बघा, आणि हे आहे इनर वेसल. मोस्टली हे इनर वेसल जे असतं ते ह्यामध्ये तांब्याचं असतं. ठीक आहे. आणि बाहेरचं वेसल आणि आतलं वेसल यांच्यामध्ये इन्सुलेटेड रिंग असते. म्हणजे हे मधला जो भाग आहे तो काय केलेला असतो, इन्सुलेटेड, म्हणजे ज्याने त्या बाहेरील उष्णता आतमध्ये जाणार नाही अशा पदार्थाने इथे पॅक केलेलं असतं. आणि झाकणसुद्धा इन्सुलेटेड आहे. आणि ह्या तांब्याच्या भांड्यामध्ये काय बघा, तापमापी आहे आणि स्टिरर म्हणजे ढवळणी म्हणतात. ढवळण्यासाठीही काय आहे, ढवळणी आहे. बघूया आपण रचना काय आहे ती. थर्मासप्रमाणे आत व बाहेर दोन भांडी असतात, ज्यामुळे आतील भांड्यात ठेवलेल्या वस्तूची उष्णता आतून बाहेर येऊ शकत नाही, तसेच उष्णता बाहेरून आत देखील जाऊ शकत नाही. अशा प्रकारे काय केलेलं असतं ते, आतील भांडे व त्यातील वस्तू सभोवतालीपासून औष्णिकदृष्ट्या अलिप्त ठेवलेल्या असतात, वेगवेगळ्या ठेवलेल्या. अलिप्त म्हणजे इथे पण हे इन्सुलेटेड रिंग आहे की बाहेरची उष्णता आतमध्ये जाणार नाही किंवा आतली उष्णतासुद्धा बाहेर जाणार नाही. हे आतले भांडं तांब्याचं असतं आणि त्यात तापमान मोजण्यासाठी तापमापी आणि द्रव ढवळण्यासाठी एक ढवळणी असते, स्टिरर असतो. ठीक आहे. ही रचना आपण पाहिली. आता बघूया आपण त्याचं कार्य कसं होतं. इथे मराठीमध्ये दिलं आहे बघा, ढवळण्याची कांडी आहे ही. हे उष्णतारोधक झाकण, म्हणजे या झाकणातून उष्णता आतमध्ये जाणार नाही. ते लाकडाचं असेल किंवा थर्माकोलचं की ज्यातून उष्णता जाणार नाही. ही आहे हवेची पोकळी. हे उष्णतारोधक कडे आहे, यातूनही उष्णता आतमध्ये जाणार नाही आहे. ह्या भांड्यापर्यंत उष्णता जाता कामा नये अशा प्रकारे रचना केली असते. आता त्याचा उपयोग कसा करायचा. एक स्थिर तापमानाचं ना इथे पाणी ठेवलेलं असतं. स्थिर तापमानाचं पाणी म्हणजे काय, आपलं समजा साधं पाणी आहे ज्याचं तापमान 27 डिग्री आहे, ते पाणी ठेवलेलं असतं. आणि पाण्याचे आणि आतील भांड्यात तापमान समान असते, बरोबर ना. तर 27 डिग्री पाणी आहे म्हणजे ह्या तांब्याच्या भांड्यात तापमान पण तेच असणार ना. तुम्ही एखाद्या भांड्यात बघा गरम पाणी घेतलं किंवा आपण बघा चहा घेतो पेल्यामध्ये, तर पेला गरम होतो की नाही. म्हणजे चहाचं तापमान जेवढं आहे तेवढं पेल्याचं तापमान होतं, म्हणून पेला आपला गरम होतं. आपण वरती पकडतो बघा, खाली कुठे धरलं तर आपल्याला गरम लागणार. त्यामुळे हे जे पाणी आहे त्या पाण्याचं तापमान आणि हे कॅलरी मापीचं तापमान सारखं असणार, बरोबर. मग जेव्हा आपण याच्यामध्ये एखादी उष्ण वस्तू टाकली, कशामध्ये, या पाण्यामध्ये समजा तुम्ही उष्ण वस्तू टाकलीत, गरम वस्तू टाकलीत, एखादा गरम समजा खिळा टाकलात, तर काय होणार आहे. उष्णता तुम्हाला माहिती आहे ना, वहन कसं होतं, जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे उष्णता वाहत जाते नाही का, कमीकडून जास्तकडे नाही. ज्याचं तापमान जास्त आहे तिथून उष्णता खाली येते. म्हणजे उष्ण वस्तू टाकल्यामुळे काय होणार, ती वस्तू आणि आतील हे पाणी आणि भांडे यांच्यामध्ये देवाणघेवाण होणार. म्हणजे काय होणार आहे, ती गरम वस्तू जी मी ह्याच्यात टाकणार आहे त्या गरम वस्तूचं तापमान पाण्याकडे जाणार, बरोबर ना, पाण्याकडे जाणार. आणि साहजिकच पाण्याकडे जाणार म्हणजे कॅलरी मापीकडे पण जाणार. आणि त्या गरम वस्तूकडून तापमानाचं वहन कुठपर्यंत होणार, जोपर्यंत ती गरम वस्तू आणि हे पाणी आणि कॅलरी मापी यांचं तापमान समान होत नाही तोपर्यंत हे उष्णतेचं वहन चालू राहणार, बरोबर ना. आणि नंतर मग तो आतमध्ये टाकलेला पदार्थ आणि हे कॅलरी मापी आणि हे पाणी यांचं तापमान समान होणार, बरोबर. कॅलरी मापी आतील भांडे व त्यातील पदार्थ हे सभोवतालच्या इतर सर्व वस्तूपासून औष्णिकदृष्ट्या अलिप्त ठेवलेले असल्यामुळे उष्ण वस्तूने दिलेली उष्णता आणि पाण्याने व कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता ही समान होणार. आत्ताच मी सांगितलं ना,
जोपर्यंत दोघांची तिघांची म्हणजे तो आतमध्ये टाकलेला पदार्थ, समजा आतमध्ये टाकलेला एक काहीतरी पदार्थ आहे, समजा हा एक पदार्थ आहे, ठीक आहे. मग हा जो पदार्थ आहे त्या पदार्थाची आणि कॅलरी मापीतलं पाणी आणि भांडं यांचं तापमान समान होईपर्यंत ते उष्णतेचं वहन होणार आहे. जसं मी आता उष्ण वस्तू टाकली तुम्हाला म्हटलं मी, त्याऐवजी समजा मी थंड वस्तू टाकली, एखादी गारगार वस्तू फ्रीजमधून काढलेला एखादा डब्बा टाकला, तर त्याचं तापमान कमी असणार नाही का. फ्रीजमधून काढलेला डब्बा टाकला मी, मग त्याचं तापमान समजा किती, फ्रीजचं तापमान एवढं असणार 5 डिग्री वगैरे. मग आपल्या ह्या पाण्याचं तापमान जास्त आहे आणि कॅलरी मापीचं, मग तिथून तो उष्णता ग्रहण करेल, ती वस्तू जी आहे ना ती उष्णता ग्रहण करेल आणि तिचं तापमान वाढेल. आणि कुठपर्यंत वाढेल, जोपर्यंत पुन्हा ह्या तिघांचं तापमान समान होत नाही तोपर्यंत ते उष्णता वहन चालू असणार आहे. त्यामुळे वस्तूने दिलेली उष्णता, वस्तूने दिलेली एकूण उष्णता, तर वस्तू म्हणजे ऑब्जेक्ट, तिला आपण QO म्हणूया. Q हे उष्णतेसाठी अक्षर आहे. ही उष्णता कोणा एवढी असणार आहे, पाण्याने ग्रहण केलेली उष्णता आणि कॅलरी मापीने ग्रहण केलेली उष्णता यांच्या बेरजेवढी असणार आहे, बरोबर ना. कारण ही वस्तू जी आहे ती उष्णता ह्यांच्याकडे पाठवत देते आहे, बरोबर ना, स्वतःकडची उष्णता कमी करते आहे. त्यामुळे पाणी आणि कॅलरी मापी उष्णता घेत आहेत त्या गरम वस्तूची. पाणी आणि कॅलरी मापीची उष्णता यांची बेरीज ही वस्तूच्या उष्णतेएवढी असणार आहे. तर मला फॉर्म्युला मिळतो QO. QO म्हणजे O म्हणजे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टची उष्णता बरोबर Q वॉटर, W म्हणजे वॉटर, QW प्लस QC, C म्हणजे कॅलरी मापी, म्हणजे पाण्याची उष्णता अधिक कॅलरी मापीची उष्णता ही त्या वस्तूच्या उष्णतेएवढी असणार आहे. हां, त्याबरोबर तुम्ही हेही लक्षात ठेवायचं आहे, Qचा फॉर्म्युला काय आहे. Qचा फॉर्म्युला आहे MCT. आत्ताच आपण मागे पाहिलं. M म्हणजे त्या पदार्थाचं वस्तुमान, C म्हणजे विशिष्ट उष्मा आणि T डेल्टा T लिहायचं आहे. डेल्टा T म्हणजे तापमानातील फरक, म्हणजे फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर असं लिहायचं आहे डेल्टा T. कळलं. आणि ह्या सूत्र 4 प्रमाणे, ह्या सूत्र 4 वरून आपल्याला हा एक फॉर्म्युला मिळतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी Qची किंमत घातल्यावर मला एक फॉर्म्युला मिळतोय बघा. काय फॉर्म्युला आहे, QO म्हणजे ऑब्जेक्टची उष्णता, ऑब्जेक्टची उष्णता बरोबर, मग Qच्या ठिकाणी मी फॉर्म्युला घातलं बघा, MC गुणिले डेल्टा T, बरोबर ना. बघा MO CO आणि डेल्टा TO, म्हणजे Qच्या ठिकाणी मी फॉर्म्युला जो आहे Qचा तो घातला, तुम्हाला MO गुणिले डेल्टा TO गुणिले डेल्टा CO मिळालं, बरोबर. आता वॉटरसाठी घालूया, QWसाठी पुन्हा MW डेल्टा TW CW प्लस QC म्हणजे कॅलरी मापीची उष्णता MC गुणिले डेल्टा TC गुणिले CC. या ठिकाणी मग डेल्टा T म्हणजे तापमानातील फरक आहे. तापमानातील फरक कसा काढायचा, TF मायनस TI कोणासाठी माहिती आहे का, पाण्याचं बघा, डेल्टा T ऑफ वॉटर आणि डेल्टा T ऑफ कॅलरी मापी, म्हणजे कॅलरी मापी आणि पाणी यांचं डेल्टा T काढायला TF मायनस TI करायचं आहे का, कारण त्यांचं इनिशियल टेम्परेचर आणि फायनल टेम्परेचर तुम्हाला तिथे त्या वस्तूचे जे ओरिजिनल आहे ते. मग आता वस्तू करता काय करायचं माहिती आहे, डेल्टा TO वस्तूचं काय येणार आहे, वस्तूसाठी TO मायनस TF का, कारण त्याचं वस्तूचं आधी तापमान जास्त असणार ना आणि नंतर फायनल तापमान कमी होणार आहे, कारण तो पाण्याला देणार आहे म्हणून. त्यामुळे त्याच्यासाठी TO मायनस TF, त्याचं दिलेलं टेम्परेचर मायनस TF जे फायनल टेम्परेचर जे असणार ना, जे तिघांचं सारखं असणार आहे, पाणी, कॅलरी मापी आणि वस्तू हे सारखं टेम्परेचर. हे फॉर्म्युला जो आहे त्यावरून आपल्याला उदाहरणं आहेत. तर पाहूया आपण. हां, ही कॅलरी मापीची मी माहिती इंग्रजीत दिलेली आहे. सिमिलर टू थर्मास अ कॅलरी मीटर हॅज 2 vessels, inner and outer. No heat can be transferred from inner to outer vessel or from the outer to inner. Inner vessel is thermally isolated from the surrounding and it is made up of copper. Thermometer for measuring the temperature and stirrer for stirring the liquid are fitted in the inside copper vessel. And water at a fixed temperature is placed inside the calorimeter. This means that the temperature of inner vessel and that of water in it are same. When a hot object is placed, heat is exchanged. जे तुम्हाला मी सांगितलं तेच, heat exchange होते from hot object, water and calorimeter, and all the three temperature becomes same. As the calorimeter is
isolated from the surrounding. Total heat lost by the hot object is equal to the total heat absorbed by calorimeter and water inside it. Similarly, if we put a cold object in the calorimeter, the cold object will receive heat. थंड टाकला तर काय ना तो रिसीव हीट घेणार पाण्याकडून, कळलं की नाही, from water and therefore what will happen is temperature will increase while water and calorimeter will lose their heat, and both the temperatures that of water, calorimeter and that cold object will become same. आता आपण एक उदाहरण पाहूया. तुम्हाला उदाहरण कसं येतं, एक कॅलरी मापी आहे, त्यात असलेलं पाणी आणि त्यात टाकलेली तांब्याची उष्ण वस्तू यांचं वस्तुमान समान आहे सर्वांचं. इथे लिहिलं बघा, MO वस्तू, वॉटर आणि कॅलरी मापी तापमान समान आहे. त्या उष्ण वस्तूचे तापमान 60 डिग्री आहे. TO बघा वस्तू ना, O म्हणजे ऑब्जेक्ट, TO 60 डिग्री आहे. पाण्याचं तापमान 30 डिग्री आहे. ओरिजिनल तापमान TI जे सुरुवातीला आपण जेव्हा जे पाणी आपण टाकतो त्याचं तापमान 27 ते 30 असतं. तर उन्हाळ्यामध्ये तापमान 30 पर्यंत असतं आणि साधारण थंडीच्या दिवसामध्ये तापमान 27-26 पर्यंत असतं पाण्याचं. ठीक आहे. तांब्याचा आणि पाण्याचा विशिष्ट उष्मा दिलेला आहे इथे 0.09 आणि हा 1 कॅलरी पाण्याचा आहे. पाण्याचं अंतिम तापमान किती TF काढायचं आहे. तर आपण कुठला फॉर्म्युला लिहायचा आहे, तर तुम्हाला मी नंतर जो फॉर्म्युला दाखवला तो फॉर्म्युला लिहायचा आहे. काय, MCT, Qच्या ठिकाणी M गुणिले C गुणिले T. बघा इथे MC म्हणजे 0.09 हे टाकलं आहे बघा. हे कोणाचं आहे, त्या वस्तूचं, तांब्याची वस्तू टाकले ना त्याचं. आणि T म्हणजे टेम्परेचर डिफरन्स. मी काय सांगितलं, वस्तू करता वस्तूचं टेम्परेचर मायनस TF फायनल, कारण वस्तूचं टेम्परेचर कमी होईल किंवा जास्त होईल म्हणून TO मायनस TF इज इक्वल टू, आता हे आपण लिहायचं आहे वॉटरचं वॉटर करता मी काय सांगितलं, TF मायनस TI इनिशियल, बरोबर. फायनल टेम्परेचर मायनस इनिशियल टेम्परेचर. इनिशियल टेम्परेचर आपल्याला माहिती आहे TI, ते डेल्टा T. C म्हणजे त्याचं विशिष्ट उष्मा किती आहे, पाण्याचा 1 आहे बघा, 1 कॅलरी पर ग्रॅम. आणि प्लस आता हे कॅलरी मीटरचं लिहूया आपण, M गुणिले TF मायनस TI गुणिले 0.09, तांब्याचंच आहे ना ते. आणि हे आपण सोडवलं, M सगळे कॅन्सल झालं. 60 मायनस TF गुणिले 0.09 इक्वल टू, हे काय आहे TF मायनस 30 आणि हे काय आहे याच्यामध्ये इंटू 1.09, कळलं, म्हणजे हे कॉमन काढून केलेलं आहे. मग 60 मायनस इंटू 09 आणि मायनस 30 इंटू 1.09, मायनस आहे ते ह्या बाजूला घेतलं आहे प्लस, आणि इकडे मायनस TF आहे ना इंटू 09, तो ह्या बाजूला आला मायनस आहे तो, त्यामुळे 1.09 प्लस 0.09 इंटू TF. आणि हे जेव्हा सोडवलं, हा गुणाकार केला आणि बेरीज केली आणि भाग दिल्यावर आपल्याला TF येत आहे 32.29, म्हणजे पाण्याचं अंतिम तापमान किती आहे या ठिकाणी 32.29 डिग्री सेल्सिअस आहे. बघा या ठिकाणी मी हा फॉर्म्युला वापरला, म्हणजे Q इक्वल O इज इक्वल टू QW प्लस QC या फॉर्म्युल्याने आपण या किमती घातलेल्या आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा Qच्या ठिकाणी Q इज इक्वल टू MCT हा फॉर्म्युला वापरलेला आहे. भागात आपण आज इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बेल आयकॉन क्लिक करा की ज्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील.